मध्ये वसलेली आपली काडवली गजवाडी आणि या काडवली गजवाडीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असलेला चारगाव कुणबी समाज संघटना यांच्या वतीने आयोजित केलेला गेलेला हा चौरंगी खुलागट कबड्डी स्पर्धा सन 2024 या असणाऱ्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। कालच्या दिवसाच्या क्रीडा नगरीचे उद्घाटन आपल्या काडवली गावचे माजी सैनिक कर्तव्यनिष्ठ आपले असणारे सुभाषजी हुमणे यांच्या शुभ हस्ते काल या ठिकाणी क्रीडा नगरीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं। तदनंतर क्रीडा नगरीच्या उद्घाटनानंतर या ठिकाणी सामने खेळवले गेले आणि कालच्या असणाऱ्या सामन्यामध्ये जो सेमी फायनल या ठिकाणी सामना या ठिकाणी गेला तो दळवटणे क्रीडा मंडळ दळवटणे हा या ठिकाणी क्रीडा मंडळ या ठिकाणी फायनल या ठिकाणी गेलेला आहे। तदनंतर आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची सुरुवात या भगवान श्रीरामांच्या पूजनाने या ठिकाणी सुरुवात केली जाते। आजच्या या ठिकाणी पूजनांनी सुरुवात आपल्या चारगाव कुणबी समाज संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष राजारामजी काजवे तसेच कार्यकारिणी असणारी तसेच कुणबी संघ महासंघ या संघाचे कार्यकारिणी कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देवस्थान समितीचे सन्माननीय अध्यक्ष देवस्थान समितीचे सन्माननीय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भगवान श्रीरामांचे या ठिकाणी पूजन केले जाते। त्यानंतर या ठिकाणी उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी पहिला सामना या ठिकाणी खेळवला जाईल। जे हनुमान मंडळ काडवली काजवेवाडी वर्सेस श्रीराम क्रीडा मंडळ मोजे काडवली गजवाडी हा उद्घाटनाचा पहिला सामना थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर सर्व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी किंवा खेळाप्रेमींनी या ठिकाणी या स्पर्धेचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। श्रीकांतजी कांगणे आपण आवाज ऐकत असाल तर माईक जवळ या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। श्रीकांतजी कांगणे डीजे श्रीकांत कांगणे कार्यकारिणी सदस्य ताबडतोब या YouTube लाईव्ह वाल्यांशी संपर्क करा। हॅलो हॅलो या ठिकाणी
चारगाव कुणबी समाज संघटना, काडवली तालुका खेड, निरबाडे खांदाट, पाली तालुका, चिपळूण जिल्हा रत्नागिरी संयुक्त आयोजित या ठिकाणी खुला गट कबड्डी स्पर्धा श्रीराम मित्र मंडळ काडवली गजवाडी या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत आहे। आताच ढोल सनईच्या गजरामध्ये मान्यवरांचा शुभागमन या व्यासपीठावरती झालेला आहे। मी पुनश्च सर्व या मान्यवरांचं या चारगाव कुणबी समाज संघटनेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आहे आणि मान्यवरांना विनंती करतो आहे की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशा सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे। या ठिकाणी आमचे पंच प्रमुख म्हणून या ठिकाणी यायचं आहे। पंच प्रमुख म्हणून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे। आदावडे सर, सन्माननीय देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी महाडिक यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे। धन्यवाद महाडिक साहेब। त्याचबरोबर आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजारामजी काजवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करायचं आहे। त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी महाडिक यांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व्हावं। सन्माननीय आमचे प्रताप चव्हाण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते देखील दीप प्रज्वलन व्हावं। सन्माननीय दत्तात्रयजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होतो आहे। आपण टाळ्या वाजवत राहायचं आहे। सन्माननीय आमचे प्रतापजी सावंत यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होतो आहे। सन्माननीय आमचे कांगणे साहेब त्यांना देखील विनंती करतो आहे की आपल्या शुभ हस्ते संतोषजी आदावडे मी विनंती करतोय आपण वरती या। आपल्या शुभ हस्ते देखील दीप प्रज्वलन व्हावं। आमचे ते लावून ठेवा तिथे। सन्माननीय आमचे कांगणे साहेब या तुम्ही पण त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। असू दे ना, लावतील तिथे, हां लावून ठेवा। यानंतर मी विनंती करतो आहे आदरणीय आमचे सूर्यकांतजी महाडिक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार घालायचं आहे। सन्माननीय सूर्यकांतजी महाडिक साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आणि या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत। आपण जरा गाठ मारणावरती, हां बरोबर। सन्माननीय सूर्यकांतजी महाडिक साहेब हर अर्पण कर। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण पुन्हा या स्पीडावरती अस्वस्थ व्हायचं आहे। सन्मान घ्या तुम्ही। हॅलो, या ठिकाणी जे जे संघ या ठिकाणी या क्रीडा नगरीच्या आजूबाजूला परिसरामध्ये उपस्थित आहेत त्या उपस्थित संघांनी आपली या ठिकाणी नोंद या ठिकाणी करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत। परशुरामाच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन असणारी ही आपली कोकणाची पुण्यभूमी आणि या कोकणाच्या असणाऱ्या निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेल्या असणाऱ्या आई भगवती श्री रामवरदायिनी आई
केदारनाथाच्या पदस्पर्शानं पुनीत असणारं ही आपली चारगावाची चतुर्सीमेची भूमी आणि या चतुर्सीमेच्या आई भगवतीच्या कृपाशीर्वादानं या निसर्गाच्या प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे आपलं काडवली गजवाडी हे गाव आणि या काडवली गजवाडीमध्ये या ठिकाणी चारगाव कुणबी समाज संघटना मौजे काडवली तालुका खेड निरबाडे पाली खांडाट तालुका चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी चौरंगी खुला गट कबड्डी क्रीडा स्पर्धा सन 2024 या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः संघटनेच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या चिपळूण तालुक्याचे नामांकित असणारे पंच आदरणीय बैकर साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। बैकर साहेब चिपळूण तालुक्यातल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुंदर असणारं समालोचन आणि सुंदर कॉमेंट्री करणारे आदरणीय अशोकजी लांबे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे। अशोकजी लांबे धन्यवाद। यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे या ठिकाणी वळतोय। या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी चारगाव कुणबी समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित चौरंगी खुला कबड्डी स्पर्धा सन 2024 या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कालच्या दिवसाचं या ठिकाणी नियोजनबद्ध या ठिकाणी कार्यक्रमाचं असणारं संयोजन किंवा नियोजन या ठिकाणी संपन्न झालं। कालच्या असणाऱ्या या कबड्डी स्पर्धेच्या असणाऱ्या क्रीडा नगरीचं या ठिकाणी जे उद्घाटन आहे ते उद्घाटन आमच्या काडवली गावचे प्रख्यात कुणबी समाजाचे कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांचे परिचयाचे माजी सैनिक आदरणीय सुभाषजी हुमणे साहेब यांच्या सुभाषते या ठिकाणी या क्रीडा नगरीचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि या सगळ्यांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये सगळ्या प्रतिष्ठित जिल्हा परिषद किंवा आदरणीय सर्व मान्यवर प्रशस्तीत सर्व कार्यकर्ते यांची या ठिकाणी कालची भेट झाली आणि या आदरणीय सरपंच मॅडम या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी कालचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला आणि कालच्या दिवसामध्ये ज्या झालेल्या कबड्डी स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये जाऊन पोचलेला जो संघ आहे तर दळवटणे क्रीडा मंडळ दळवटणे हा संघ शेवटच्या या ठिकाणी फेरी करता या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि तदनंतर आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाच्या आजच्या उद्घाटन सामन्यानं या छत्रपतींच्या असणाऱ्या प्रतिमेच्या पूजनानं दीप प्रज्वलनानं या ठिकाणी कार्यक्रमाच्या आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। मी प्रथमतः चारगाव कुणबी समाज संघटना या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। प्रथमतः पहिलं जे या ठिकाणी स्वागत आहे जे कार्यकारिणी सदस्य आहेत त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे। कार्यकारिणी सदस्य स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी यायचं आहे। आदरणीय उपाध्यक्ष असणारे विजयजी थोरे, सचिव दीपकजी खाडे, खजिनदार अशोकजी साळवी, सदस्य आदरणीय लक्ष्मणजी खाडे, प्रकाशजी पड्याळ, महेशजी काजवे, सुभाषजी हुमणे, संभाजी हुमणे, त्यानंतर परशुरामजी कांगणे, शंकरजी तांबिटकर, सुरेशजी निर्मळ, चंद्रकांत खापरे, एकनाथ खापरे आणि संघटनेचे आदरणीय मार्गदर्शक आदरणीय कृष्णाजी लांबे साहेब या ठिकाणी व्यासपीठाच्या या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। यानंतर आपण या ठिकाणी सत्कार सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय। पहिला जो या ठिकाणी जो सत्कार आहे तो सत्कार या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय या चारगाव चतुर्सीमेच्या असणाऱ्या आई रामवर्धायनी देवस्थान मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सूर्यकांतजी महाडिक साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय चारगाव कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष राजारामजी काजवे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सूर्यकांतजी महाडिक साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत की आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित लावली त्या आदरणीय महाडिक साहेब यांचा सन्मान आपल्या चारगाव संघटनेचे अध्यक्ष राजारामजी काजवे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानाचं स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत। टाळ्या वाजवा रामाणे साहेब। यानंतर पुढील जो या ठिकाणी सन्मान आहे तो आदरणीय आपल्या सगळ्यांचे चारगावाचे प्रख्यात असणारे
उत्तम समालोचनकार आणि त्याच पद्धतीनं या शिक्षण क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं आपल्या चारगावचं वैभव आदरणीय आणि देवस्थान मंडळाचे आदरणीय सचिव सन्माननीय राजारामजी महाडिक साहेब, राजेंद्रजी महाडिक सर यांचा या ठिकाणी सत्कार संघटनेचे आदरणीय उपाध्यक्ष आणि या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांचा या ठिकाणी सन्मान करतील आदरणीय थोरे सर. सत्काराचं जे स्वरूप आहे शाल, फळ आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी स्वागत आपल्या चारगाव कुणबी समाज संघटनेच्या वतीनं स्वागत करतायत. त्या आदरणीय राजेंद्रजी महाडिक सर यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय विक्रमजी महाडिक म्हणजे आप्पा महाडिक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान आदरणीय चारगाव कुणबी समाज संघटनेचे खजिनदार आदरणीय अशोकजी साळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. सन्मानाचं स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करतील अशोकजी साळवी सर, चारगाव कुणबी समाज संघटनेचे खजिनदार आणि रामवर्धायनी विद्यालय या विद्यालयाचे आदरणीय लिपिक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करतायत. ते आपले विक्रमजी म्हणजे आदरणीय आप्पा महाडिक यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर पुढील जो या ठिकाणी सन्मान आहे आपल्या त्यानंतर पुढील जो या ठिकाणी सन्मान आहे हा सन्मान आदरणीय आपल्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले पुणे मंडळाचे आदरणीय कार्यकारिणी सदस्य आणि श्री विठ्ठल रखमाई सेवा मंडळ मौजे झगडेवाडी या मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय दत्तात्रेयजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी स्वागत. आदरणीय आपल्या चारगाव कुणबी समाज संघटनेचे सन्माननीय असणारे लक्ष्मणजी खाडे सर म्हणजेच आपल्या कासय्या विद्यालयावर कार्यरत असणारे एक पदवीधर शिक्षक या ठिकाणी आदरणीय दत्तात्रेय चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी स्वागत करतायत. जोरदार या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय महादेवजी कांगणे साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर पुढील जो या ठिकाणी सन्मान आहे तो कुणबी शिक्षण प्रसारक संस्था मौजे खेड या शिक्षण प्रसारक संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष आणि पुणे कुणबी समाज कुणबी समाज संघटना मौजे पुणे या संघटनेचे आदरणीय कार्यकारिणी सदस्य श्रीधरजी कांगणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. आणि त्यांचं स्वागत आपल्या कुणबी समाज संघटनेचे आदरणीय प्रकाशजी पड्याळ यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्रीधरजी कांगणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपल्या वाहक म्हणून आपल्या कार्यरत असणारे आपल्या सगळ्यांचे परिचयाचे महाराष्ट्र खात्याचे असणारे कर्मचारी त्यांचं या ठिकाणी आपण संघटनेच्या वतीनं स्वागत करतोय. आपल्या कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि कुणबी समाज संघटना मौजे पुणे या संघटनेचे आदरणीय कार्यकारिणी सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद देतो. यानंतर आपल्या या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय प्रताप सावंत भेलसई भारतीय कुणबी महासंघ यानंतर भारतीय कुणबी महासंघ या संघाचे एक सदस्य सहागाव कुणबी समाज संघटना या संघटनेचे आदरणीय सदस्य आणि या ठिकाणी सचिव आमचे प्रतापजी सावंत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान चारगाव कुणबी समाज संघटनेचे आदरणीय जी काजवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतापजी सावंत साहेब गाव भेलसई यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मानाचं स्वरूप शाल, श्रीफळ आणि पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. असणाऱ्या कुणबी महासंघाचे आदरणीय सदस्य सहागाव कुणबी समाज संघटनेचे सचिव आणि बेलसई गावचे सुपुत्र असणारे आदरणीय प्रतापजी सावंत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर पुढील जो सन्मान आहे तो सन्मान आदरणीय आमचे आबिदीन शेख यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपल्या काडवली कुंभवली गावच्या तंटामुक्ती समितीचे सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान संभाजी हुमणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आबिदीन शेख यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
हा, जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. जरा पुढे बघा. हुमने सर, संभाजी बाबा पुढे पुढे, संभाजी बाबा पुढे असू द्या. यानंतर पुढील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्या आदरणीय आपल्या सगळ्यांच्या कबड्डी क्षेत्रामधला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, या दसपटी विभागातला असणारा कबड्डी क्षेत्रामधला सगळ्यात बादशाह म्हणून ज्यांना या ठिकाणी नामांकित उल्लेख केला जातो आणि या कुणबी समाज संघटनेच्या आदरणीय सगळ्यांचे सामाजिक मार्गदर्शक असणारे आदरणीय केशवजी बैकर साहेब या ठिकाणी उत्कृष्ट पंच या दसपटी विभागामध्ये ज्यांचं नामोल्लेख केला जातो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव अभिमानानं कबड्डी क्षेत्रामध्ये घेतलं जातं, त्या आदरणीय केशवजी बैकर साहेब यांचं स्वागत आमच्या आदरणीय परशुरामजी कांगणे यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करतील आमचे परशुरामजी कांगणे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत की आपल्या या पंचक्रोशीतलं आपल्या पिंपळी गावाचं वैभव असणारं केशवजी बैकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. यानंतर पुढील या ठिकाणी सन्मान आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर पुढील जो सन्मान आहे तो या ठिकाणी उत्कृष्ट असणारे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक समालोचक ज्यांचं नामांकित उल्लेख केला जातो त्या आदरणीय अशोक, हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये ज्यांचं समालोचनमध्ये एक हातखंड मानला जातो त्या आमच्या असणाऱ्या काडोली गावचे सुपुत्र अशोकजी लांबे, कुंभारली गावचे आमचे असणारे अशोकजी लांबे यांच्या या ठिकाणी सन्मान संघटनेच्या वतीनं केला जातोय. यांचा जो सन्मान आहे तो शंकरजी तांबिटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. आदरणीय अशोकजी लांबे यांचा सन्मान आदरणीय तांबिटकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. सत्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. शेवटचा सत्कार. यानंतर पुढील जो सन्मान आहे तो आमच्या पुणे मंडळाचे कार्यकारिणी कुणबी समाज संघटना मौजे पुणे या संघटनेचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय दत्तात्रेयजी हुमने, चंद्रकांतजी हुमने गजमल यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आदरणीय सुरेशजी निर्मळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातंय. सत्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदराने एक बाब सांगावीशी वाटते की चारगाव कुणबी संघटना ग्रामीण ही संघटना इथं जरी काम करत असली तरी या संघटनेला आर्थिक पाठबळ, एक सहकार्याचं पाठबळ आमच्या पुणे असणाऱ्या मंडळाचं या ठिकाणी लाभतं आणि त्यांची हजेरी ही प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून असते. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. तदनंतर आदरणीय काडोली गावचे विद्यमान झगडेवाडी असणाऱ्या विभागाचे पोलीस पाटील रोहितजी खाडे यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या काडोली काजवेडी गावचे पोलीस पाटील आदरणीय राकेशजी मांजरेकर त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. काडोली गावचे असणारे आदरणीय पोलीस पाटील, काडोली गावठण विभागाचे पोलीस पाटील आदरणीय विजयजी गजमल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तदनंतर पुढील जो सन्मान आहे, यानंतर पुढील जो सन्मान आमच्या आदरणीय पुणे असणाऱ्या विभागाचे शांतारामजी कोठारे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय नारायण हुमने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी नारायण हुमने यांचा सत्कार कोठाऱ्यांच्या काडोली आणि कुंभवली गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय वसंतजी पड्याळ साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर आपल्या या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी या ठिकाणी आत्मनिर्भरतेचा असणारं सगळ्यांचा आत्मविश्वास ज्यांनी या ठिकाणी वाढवला, ज्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली किंवा सगळ्यांच्या असणारे आजचे जे पंच आहेत किंवा असणारी जी नियोजन आपल्याला जी पाहायला मिळतंय हे आपल्या निर्माळवाडीचे आदरणीय आमचे संतोषजी आदावडे यांचा या ठिकाणी सन्मान चारगाव कुणबी समाज संघटनेच्या वतीनं चंद्रकांतजी खापरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय.
चला चला. एकनाथ खापरे, चंद्रकांत खापरे आहेत ना. चला 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 चला. व्यासपीठावर बोलवलं 2 मिनिटं. आदावडे साहेब या, आदावडे साहेब या पटापटा आवरत घ्या. यानंतर पुढील सन्मान काडवली कुंभवली गावच्या तंटामुक्ती माजी अध्यक्ष आदरणीय वसंतजी पड्याळ यांचा या ठिकाणी स्वागत एकनाथजी खापरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करायचं आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत. यानंतर आदरणीय गावचे पोलीस पाटील रोहितजी खाडे, तिन्ही पोलीस पाटील आदरणीय रोहितजी खाडे, राकेशजी त्यांचं झालं ना काल, फक्त आदरणीय रोहितजी खाडे, वसंत पड्याळ यांचा या ठिकाणी स्वागत. आदरणीय एकनाथ खापरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर पुढील सन्मान गावचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय रोहितजी खाडे यांचा या ठिकाणी स्वागत. आदरणीय आमच्या काडवली गावचे सन्माननीय माजी सैनिक आदरणीय सुभाषजी हुमणे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहितजी खाडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर झालं यांचं स्वागत. आदरणीय महादेवजी कांगणे माजी कबड्डी स्पर्धेचे असणारे नॅशनल लेवलचे ज्यांच्या अंपायरिंग ज्यांनी केलेलं होतं, कबड्डी खेळलेले होते, त्या आदरणीय महादेवजी कांगणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान आदरणीय विजयजी थोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महादेवजी कांगणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पहिला होणारा जो सामना आहे तो आपले जय हनुमान काजेवाडी वर्सेस श्रीराम क्रीडा मंडळ म्हणजे काडवली गजवाडी या संघाला या ठिकाणी दुसरा पुकार या ठिकाणी देण्यात येतोय. दोन्ही संघांनी या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मैदानामध्ये हजर राहायचं आहे. आपल्या या ठिकाणी उद्घाटनाचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय नॅशनल लेवलला खेळलेले कबड्डी स्पर्धेमध्ये आदरणीय महादेवजी कांगणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी उपस्थित सर्व असणाऱ्या पाहुणे मंडळींचं, उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी पुनश्चः एक मनपूर्वक या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या वतीनं आदरणीय पंच आहेत त्या पंचांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंच प्रमुख म्हणून एकानं कोणतरी या ठिकाणी व्यासपीठावरती चंद्रकांतजी गजमल यांना विनंती करतो. या ठिकाणी पहिले जे पंच आहेत ते आदरणीय श्री नितेशजी फणसे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय महेशजी थोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नितेशजी फणसे यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तदनंतर पुढील या ठिकाणी मुंबईहून आलेले जे आमचे पंच आहेत ते आदरणीय विनायकजी पेडामकर यानंतर पुढील जो सन्मान आहे ओके विनायकजी पेडामकर यांचं स्वागत आदरणीय थोरे गुरुजी. चला चला चला. पुढील जे या ठिकाणी पंच आहेत ते आदरणीय मधुसूदन अण्णाव काय मधुसूदन धुरत यांचा या ठिकाणी स्वागत केला जातोय. मी सन्माननीय संघटनेचे अध्यक्ष राजारामजी काजवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. चला. पुढील जो सन्मान मधुसूदन धुरत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला चला या बाहेर या. यानंतर पुढील सन्मान आदरणीय मनीष साटम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान आमचे महाडिक गुरुजी यांना विनंती करतो की आपण
मनीष साटम यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मनीषजी साटम यांचं या ठिकाणी स्वागत. आदरणीय महाडिक गुरुजी यांनी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. चला या सर. देवस्थानाची जबाबदारी पार पडणे त्यांची नाव देतोय. यानंतर सुरेंद्रजी धुरी ठिकाणी स्वागत. आदरणीय सन्माननीय देवस्थानाचे अध्यक्ष महाडिक साहेब आपल्या या ठिकाणी हस्ते या ठिकाणी सुरेंद्रजी धुरी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर चंद्रकांतजी गजमल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील स्वागत आदरणीय नयनजी सणस यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. नयनजी सणस यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. चंद्रकांतजी गजमल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील स्वागत करतायत. यानंतर पुढील या ठिकाणी सन्मान आहे सूरज आदावडे यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय मनोहरजी पडाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान सूरज आदावडे सर यांचं या ठिकाणी स्वागत. आदरणीय मनोहरजी पडाळ साहेब आपल्या काडवली गावातले असणारे माजी सैनिक कॅप्टन त्यांच्या हस्ते या ठिकाणी पुढील या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तर या मंडळींची नाव बघा जाहीर करा असतील मंडळी अध्यक्षांना कोणा विचारायला या ठिकाणी दत्तारामजी थोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दत्तारामजी थोरे निरबाडे गावचे दत्तारामजी थोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय दत्तारामजी थोरे उपस्थित आहेत काय? दत्तारामजी थोरे लवकर या. यानंतर संतोषजी चौधरी यांचा या ठिकाणी स्वागत केला जातोय. संतोषजी चौधरी, सुनीलजी चौधरी, सुनील दादा चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दत्तारामजी थोरे यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय मनोजजी काजवे यांच्या या ठिकाणी शुभ हस्ते केला जातोय. रामचंद्रजी थोरे यांचा या ठिकाणी त्यांचे चिरंजीव रुपेशजी थोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रुपेशजी थोरे आमचे सुनील दादा चौधरी यांचा या ठिकाणी स्वागत. आदरणीय महेश दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनील दादा चौधरी यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर पुढील या ठिकाणी स्वागत आदरणीय भरतजी मनवल यांचा या ठिकाणी स्वागत केलं जातोय. भरतजी मनवल या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. भरतजी मनवल यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जातंय. लवकर दादा लवकर या. त्यांचं या ठिकाणी स्वागत. आदरणीय मी खापरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भरतजी मनवल धावा 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 भरतजी मनवल यांचा या ठिकाणी स्वागत केलं जातोय. यानंतर आमच्या जगडेवाडीचे असणारे आदरणीय रावजी डांगे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुढे या पुढे या पुढे मागं दिवा आहे. पुढे या दादा पुढे या जरा. जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत. आदरणीय रावजी डांगे नाही आले ठीक आहे. त्यानंतर आमचे रामचंद्र
काजवे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या लवकर कुठे या आपल्या या ठिकाणी स्वागत चारगाव कुणबी समाज संघटनेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी स्वागत केला जातोय. स्वागत करतील आदरणीय आमचे साळवी सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च चारगाव कुणबी समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतो की जे हनुमान काजवेवाडी वर्सेस श्रीराम तरुण मित्र मंडळ श्रीराम क्रीडा मंडळ मौजे काडोली गजवाडी या दोन्ही संघांनी या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सुरेशजी थोरे या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय लक्ष्मणजी खाडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. दोन्ही या संघांनी या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी यायचं आहे. मी तत्पूर्वी मी आदरणीय सुरेशजी थोरे नाही आहेत, चला असू द्या. मी या संपूर्ण उपस्थित असणाऱ्या मंडळीमधून आदरणीय आमचे राजेंद्रजी महाडिक सर यांना विनंती करतो, आमच्या देवस्थानाचे आदरणीय सचिव आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रम आज कबड्डी क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज चारगाव कुणबी समाज संघटनेचे ज्यांचं हर उन्नरी व्यक्तिमत्व आहे, ज्यांचं आर्थिक तज्ज्ञ मी म्हणेन असे सन्माननीय अशोकजी साळवी सर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तरी त्यांचा यथोच्च सन्मान शाळा श्रीफळ देऊन करतील आमच्या चारगाव कुणबी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय काजवे साहेब यांच्या शुभ हस्ते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या होऊनच जाऊ द्या. या ठिकाणी जे जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संघांनी आपण या ठिकाणी उपस्थित झालात याची नोंद या ठिकाणी करायची आहे. मी आदरणीय आपल्या काडोली गावचे जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. आदरणीय देवस्थानाचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा संपन्न केल्या जात आहेत. आदरणीय काडोली गावामध्ये असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांचं नाव जरी घेतलं तरी काडोली गावच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दलचा आदर या ठिकाणी निर्माण होतो. ज्यांच्या नाव घेतल्यानं सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आदर्श कसा असावा, तत्व कसं असावं यांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशा आपल्या काडोली गावामधलं असणारं एकमेव हुनहरवणारी असणारं एक व्यक्तिमत्व या काडोली गावामध्ये होऊन गेलं आणि भगवंतानं त्याला हरपून नेलं. असं काडोली गावामधलं एकमेव असणारं व्यक्तिमत्व आदरणीय काडोली कुंभवली गावचे माननीय माजी असणारे सरपंच आदरणीय कैलासवासी आनंदजी कांगणे यांची या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी खरंच आठवण आली आणि त्यांचे आदरणीय वडील या ठिकाणी बबनजी कांगणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय काडोली कुंभवली गावचे माजी सरपंच आदरणीय रमेशजी मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. लांबे साहेब जर आपण या ठिकाणी आवाज ऐकत असाल तर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आपल्या कैलासवासी आनंदजी बबन कांगणे यांचे वडील असणारे बबनजी कांगणे यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय दीपक लक्ष्मणजी खाडे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या ठिकाणी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विजयजी थोरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी हा स्वागत सोहळा संपन्न होतोय. तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या काडोली गावामध्ये या ठिकाणी संपन्न होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित आपल्या चारगाव कुणबी समाज संघटनेमध्ये
किंवा या संपूर्ण चारगावच्या चतुर्सीमेमध्ये ज्यांचा बोलण्याचा हातखंड कुणी आपण आजपर्यंत धरला नाही आणि त्यांच्यासारखं बोलण्याची वचक आणि बोलण्यामधली धार आजपर्यंत कोणाला मिळाली नाही आणि शिक्षण क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं अष्टपैलू व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रामधलं असणारं सगळ्यात मोठं वैभव आणि आपल्या ओवळी गावाचे कार्यरत असणारे सहाय्यक शिक्षक म्हणजे आदरणीय मुख्याध्यापक, त्यानंतर आदरणीय आमच्या देवस्थान रामवर्धायनी देवस्थान मंडळाचे आदरणीय सचिव, अशा अष्टगुण संपन्न असणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्रजी थोरे सर यांना, राजेंद्रजी महाडिक सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी कार्यक्रम करायच्या आहेत. जोरदार या ठिकाणी आपण या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. चारगावची ग्रामदेवता आई रामवर्धायनी केदारनाथ पद्मावती काळकाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना वंदन करून या ठिकाणी खूप समाधान वाटलं. खरं म्हणजे जोरदार टाळ्या आमच्या या चारगाव कुणबी समाज संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी. कारण मी जेव्हा पहिल्यांदाच आलो ते अशा स्वागताची जी रचना या आमच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यातून येऊन त्यांना खरं मानाचा मुद्रा. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं 11 दिवस प्रथमतः या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्या साळवी कुटुंबियांना, दोन्ही उभयतांना या ठिकाणी समस्त चारगावच्या वतीने मनापासून खूप शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देत असताना हा जो योग आहे, हा योग ज्यांनी घडवून आणला त्या चारगाव कुणबी समाजाला